प्रभू येशू ख्रिस्ताच्या सुमधुर नावामध्ये एस ए चर्च नंदुरबार, दुधाळे शिवार आणि शहारोनच्या वतीने आपणा सगळ्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. मी रेव्हरंड विश्वास पाडवी यांना पुढे येण्याची विनंती करतो. विजय संगीतातून गीत नंबर 140 आणि उपासना संगीत 333 प्रभूचं वाट दाखवी हे गीत आपण मंडळीच्या चालीवर गाऊया. प्रभूचं वाट दाखवी स्वतः मला तो चालवी, सुचे मनाचे आविचार ते वाटे समाधान फार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी, कधी हर्षाच्या समयी, कधी क्लेशाच्या प्रलयी, सुखात की दुःखात मी तो चालवितो नेहमी. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी, मी हात त्याचा धरितो, संतुष्ट आता राहतो. हर्षवी की दुःखवी, तरी प्रेमाने चालवी. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी, संपेल जेव्हा माझी धाव, जय होई माझा पूर्ण भाव. तै मृत्यू तेरी नविनार, प्रभूच चालवी पार. तो चालवी मला स्वहस्ते चालवी, मी त्याला मान्य सर्वस्वी. प्रभूच स्वतः चालवी. आज सायंकाळचं जे मनन आहे ते आदरणीय डॉक्टर रेव्हरंड जी कृपाळक साहेब यांच्याकडून आहे. आज दिवसभरासाठी प्रभूला धन्यवाद असो. आजच्या या स्वातंत्र्य दिनासाठी परमेश्वराची उपकार स्तुती करूया. दिवसभरात झालेल्या सर्व कार्यक्रमांसाठी प्रभूचा आभार मानित आजची ही सायंकाळ परमेश्वराच्या चरणापाशी बसून वचनाचं मनन चिंतन करू.
वचनाच्या आरंभी मी आपल्या मंडळीचे जे पंच आहेत श्री राजेंद्र व्यास आपणाला विनंती करतो, कृपया आपण पुढे येऊन येणाऱ्या वचनासाठी आपण प्रार्थना करावी. प्रार्थना करू. पुन्हा परमेश्वर आम्ही आभार मानतो आजच्या दिवसाबद्दल आणि विशेष करून प्रभू जो स्वतंत्र दिवस प्रभू आम्हा प्रत्येकाला दाखवलास, जी स्वतंत्रता प्रभू आम्हा प्रत्येकाला देशामध्ये दिलीस त्याबद्दल आभार मानतो परमेश्वरा. तू आमच्या सोबत राहतोस आणि सोबत असणार हा आमचा पूर्ण विश्वास आहे परमेश्वरा. पुन्हा प्रभू आज नव्याने प्रभू आम्ही तुझ्या वचनाचे मरण करत असताना ऐकत असताना आज या ठिकाणी तुझी उपस्थिती हा आमचा पूर्ण विश्वास आहे प्रभू. ज्या गीताच्या द्वारा मी तुझी स्तुती स्तवन केलेली आहे परमेश्वरा, ती सुद्धा तू मान्य केलेली हा आमचा पूर्ण विश्वास आहे. विशेष करून प्रभू आम्ही तुझ्या दासाला तुझ्या हाती सोपतो परमेश्वरा. लागणारी कृपा सर्व प्रकारचं दैवी सामर्थ्य त्यांना पुरव. त्यांच्या मुखातून निघणारं तुझं पवित्र वचन प्रभू आम्ही जे बघू ऐकू आम्हा प्रत्येकाला तू आशीर्वादाचे कारण असू दे यांची प्रार्थना परमेश्वरा. पुन्हा प्रभू मी आजच्या सायंकाळी तुझ्या हाती सोपतो. प्रत्येकाला सांभाळ आणि विशेष करून सर्व प्रकारच्या तांत्रिक अडचणी दूर कर. तुझी कृपा प्रत्येकाला पुरव आमची प्रार्थना आहे. आमची प्रार्थना ऐकलीस आम्ही आभार मानतो. येशूच्या नाम भक्त म्हणून तो ऐक. आमेन. आपण प्रति गुरुवारी एक जे महत्त्वपूर्ण अध्ययन सुरू केलेलं आहे, बिल्ड इंटरनॅशनल या अभ्यासक्रमाच्या माध्यमातून आपल्या प्रिय मंडळ्या व मंडळातले सर्व प्रियजन व सर्व पाळक वर्ग त्याचं अध्ययन करीत आहे. आपण जे ऑनलाईन बघत आहात आपल्याही अध्ययनामध्ये त्याच्याद्वारे वाढ होते. यासाठी मी सन्माननीय डॉक्टर रेव्हरेंड जी जयकर पाळक साहेब आपणाला विनंती करेन, कृपया आपण पुढे यावत व आजचं मनन व अध्ययन आपण घ्यावत. आजच्या सायंकाळी पुन्हा एकदा प्रभू येशू ख्रिस्ताचा मार्ग आणि प्रेषितांचं शिक्षण या अध्ययन सत्रांमध्ये बिल्ड इंटरनॅशनल तर्फे चालवितात येणाऱ्या अभ्यासक्रमामध्ये आपण पुढे जात आहोत. पुनरावृत्ती किंवा उजळणी होत आहे, परंतु ही उजळणी विशेषतः जे वडील आहेत, पंच आहेत, पुढारी आहेत, पाळक सुवार्तिक आहेत त्यांच्यासाठी आहे की आता त्यांनी यानंतरच्या टप्प्यामध्ये आपापल्या छोट्या छोट्या गटांना प्रशिक्षित करायचं आहे. म्हणून त्यांना अतिरिक्त अध्ययन करून चांगल्या प्रकारे माहिती देण्यात येत आहे. तीच माहिती इतरांसाठी सुद्धा उपलब्ध आहे आणि या माहितीच्या देवाणघेवाणमुळे आपल्याला अध्ययन करणं सोपं होणार आहे. अभ्यास म्हटल्यावर मी मागे पण बोललो की एक अडचण फार समोर आपल्या प्रत्येकाच्या येते की धडा करत जात असताना 1, 2, 3, 4, 5 हे सातत्याने आपल्याला त्या क्रमाने जावं लागतं. आणि काही वेळेला काय होतं की आपल्यापैकी काही जण म्हणतात पहिला धडा नाही झाला चालतं आपण चौथा करून घेऊ असं, आणि मग त्याच्यात त्यांना काही लक्षात येत नाही की नेमकं काय शिकत आहोत आपण, आणि परिणाम असा होतो की मग ते सोडून देतात, त्यांना जमत नाही. अभ्यासाची अशी पद्धत नाही, सातत्याने क्रमाने आपल्याला जायचं आहे. आणि म्हणून न चुकता अविरतपणे नंदुरबार SHH नंदुरबार तर्फे आपण हे करत आहोत की खंड न पडता तुम्हाला वेळ मिळावा, सोबत अध्ययनसुद्धा व्हावं आणि ते शिस्तबद्धरित्या आपण करावं. हे प्रवचन नाही, उपदेश नाही, प्रोत्साहनपर सभा नाही, प्रार्थना सभा पण नाही. हा अभ्यास आहे आणि अभ्यासामध्ये नेहमी पाठ्यपुस्तक, दिलेला धडा, त्याच्यातली तत्वे आणि मार्गदर्शन याच्याकडे प्रामुख्याने लक्ष द्यायचं आहे. परंतु त्यामधून काही विषय निष्पन्न होतात. काल सकाळी जेव्हा आम्ही बायबल अभ्यास केला करिंदकरच्या पत्राचा, तर वडिलांकडून खूप चांगल्या प्रकारे काही प्रश्न किंवा काही गोष्टी निदर्शनास आणून देण्यात आल्या. हीच खरी पद्धत आहे. बोलणारा किंवा शिकवणारा सगळं सांगत नाही,
जे सत्य देवाने आपल्याला दिलं, प्रगट केलं, जे आपल्याला समजलं त्याचा आपण स्वीकार करायचा. त्या सत्याने आपल्या जीवनाला, आपल्या परिवाराला, आपल्या कामाला, व्यवसायाला, सेवेला घडवून घ्यायचं. एक गोष्ट असेल पण घडवून घ्यायचं, असं त्याचा अर्थ आहे. म्हणून आज आपण पुन्हा एकदा शृंखला 2 मध्ये आलेलो आहोत की आपण भविष्यातील पिढ्यांची बांधणी करायला पाहिजे. आणि 3 तत्वे आपण या अगोदर बघितली. आज आपण 4थं तत्व बघणार आहोत की आपण अनंतकालिकतेकरिता किंवा सार्वकालिकतेकरिता गुंतवणूक करावी. आता मागचे 3ही अभ्यास आपण गुंतवणुकीबद्दल केलेले आहेत. हा 4था हा अभ्यास आहे, अनंतकालिकतेकरिता गुंतवणूक करणे. धड्याचं आव्हान काय आहे? प्रत्येक विश्वासणाऱ्याने, प्रभू येशूच्या शिष्याने, मंडळीच्या सभासदाने, कुटुंबामध्ये आलेल्या प्रत्येकाने, ज्याचा देवाने शरीरामध्ये स्वीकार केला आहे त्या प्रत्येकाने गुंतवणूक करायची आहे. आणि ही गुंतवणूक करताना कोणत्या कोणत्या क्षेत्रात करायची त्याची तत्वे आपण बघितली. आणि आजचं तत्व ते आहे की आपण मग सार्वकालिकता, अनंतकालिकता, अविनाशी जे आहे, सदैव टिकणारं जे आहे, कधीही गंजणारं जे नाही, जे कधी कोणी चोरून घेणार नाही, जे कधी संपणार नाही, जे कधीही कोणीही नष्ट करू शकणार नाही, अशा अनंत कालिकतेमध्ये आपल्याला गुंतवणूक करायला पाहिजे. आपण बघितलं अगोदर, आपण आपल्या पेन्शनची बचत करा, गुंतवणूक करा, कमाई करा, साठवून ठेवा, भाग इतरांना पण द्या, ते बरोबर आहे. परंतु ही गुंतवणूक किंवा ही कमाई ही विनाशी म्हणजे तात्पुरती आहे, लयास जाणारी आहे, संपणारी आहे, चोरता येणारी आहे, सहज तिला कसर आणि गंज लागेल अशी ती आहे, चोर लुटून घेऊन जाऊ शकतात अशी ती आहे. म्हणून आपण याशिवाय अनंतकालिकतेमध्ये सुद्धा गुंतवणूक करावी. मागचं तत्व त्याच्यातूनच निर्माण होतं की मी किंवा आपण काय करणार, काय तत्व स्वीकारणार की मी अनंतकालिकतेमध्ये कशा कशाची गुंतवणूक करायचं ते आपण बघणार, पण मी काय करणार, गुंतवणूक करणार, असा त्याचा अर्थ आहे. जेव्हा तुमचा सारांश येईल या अभ्यासाच्या 5व्या प्रश्नामध्ये, त्याच्यामध्ये तुम्हाला तसं लिहायचं आहे तुम्ही काय शिकलात, कोणतं तत्व तुम्हाला समजलं, कोणतं तत्व तुम्ही स्वीकारलं, असा प्रश्न आहे. तेव्हा तुम्हाला सहज उत्तर देता येईल, मी हे शिकले की मी अनंतकालिकतेमध्ये असणाऱ्या 1, 2, 3, 4, 5 जे काही असेल त्यामध्ये गुंतवणूक करण्याचा निश्चय करतो किंवा केला आहे. हे तुमचं शिक्षण एवढंच अपेक्षित आहे. काही प्रश्न मुद्दामून अगोदर दिलेले आहेत की ज्याच्याने आपण म्हणतो ब्रेन स्टॉर्मिंग, आपल्या बुद्धीला चालना मिळावी म्हणून, चर्चा निर्माण व्हावी म्हणून. म्हणून आज जो धडा आहे गुंतवणुकीचा तो आपण घेतलेला आहे 1 कोरिंथ अध्याय 6 अध्याय 3 वचन 10 ते 15. 1 कोरिंथ अध्याय 3 वचने 10 ते 15 मी आपणासाठी वाचतो. लेखक पौल साधारणपणे 55च्या दरम्यान हे पत्र दुसऱ्या प्रेषण कार्यफेरीच्या वेळेला इफिसून लिहितो. आणि तो असं म्हणतो, माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने मी कुशल कारागिराच्या पद्धतीप्रमाणे पाया घातला. शब्दांकडे व्यवस्थित लक्ष द्याल. आणि दुसरा त्यावर इमारत बांधित आहे, तर त्यावरचे बांधकाम आपण कसे करीत आहोत याविषयी प्रत्येकाने जपावे. येशू ख्रिस्त हा जो घातलेला पाया, त्याच्या वाचून दुसरा पाया कोणाला घालता येत नाही.
या पायावर कोणी सोने, रुपे, मौल्यवान पाषाण, लाकूड, गवत, पेंढा यांनी बांधतो, तर बांधणाऱ्या प्रत्येकाचे काम उघड होईल. तो दिवस ते उघडकीस आणील, कारण तो अग्नीसह प्रगट होईल आणि प्रत्येकाचे काम कसे आहे याची परीक्षा या अग्नीनेच होईल. ज्या कोणाचे त्या पायावर बांधलेले काम टिकेल त्याला मजुरी मिळेल. ज्या कोणाचे काम जळून जाईल त्याचा तोटा होईल. तथापि तो स्वतः तारला जाईल, परंतु जणू काय अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा तारला जाईल. सेवा कार्य किंवा म्हणजे बांधकाम याबद्दल आता तो बोलतोय. काही मराठी शब्द प्रयोग समजून घ्याल फार बरं होईल. अनुग्रहाच्या मानाने, मान म्हणजे माप किंवा देण्यात आलेलं, किती प्रमाणात तुम्हाला अनुग्रह देवाने दिला. कोणता अनुग्रह? ज्या कामासाठी तुम्हाला देवाने पाचारण केलं त्या कामासाठीचा अनुग्रह. हा तारणासाठीचा नाही, हा आशीर्वादाचा नाही. हा अनुग्रह कोणता? जे काम किंवा जे पाचारण किंवा जी जबाबदारी तुम्ही पत्करली त्याच्यासाठीचा अनुग्रह. आणि मी मागे बोललो तुम्हाला की आपलं पाचारण दुहेरी आहे. एक आहे आपण स्वीकारणे. पुष्कळने येशू ख्रिस्ताला स्वतःहून स्वीकारलं, प्रभू येशू ख्रिस्ताची सेवा स्वतःहून स्वीकारली, ते पण बरोबर आहे. पौलासारखे काही आहेत की ज्यांना देवाने बोलावलं. दोन प्रकारे सेवक कार्यांमध्ये या घटकांना समजून घ्या. दोघेही बरोबर आहे. दोघांचे तारण आहे, दोघांचेही परिवर्तन आहे, दोघांचीही सेवा आहे. एक आपण निवडलेली आणि देवाला मान्य असलेली, दोन देवाने दिलेली आणि देवाने घडवलेली. दोन गोष्टी आहेत. पौल त्याच्याकडे बघताना आपल्याला आता ह्या दुसऱ्या दृष्टिकोनातून पाहायचं आहे. पौलाने येशू ख्रिस्ताला निवडलं नाही, पौलाने सेवा त्याची निवडली नाही, पौलाने त्याची घोषणा करायचं ठरवलं नाही. तो तर त्याचा विरोधकच होता. पण अशी वेळ आली की देवाच्या कृपेत प्रभू येशू ख्रिस्ताचं दर्शन त्याला झालं आणि तो बदलला. आणि ज्याचा तो कट्टर शत्रू होता त्याच्याच बद्दल तो घोषणा देताना आपला जीवही द्यायला तयार होऊन गेला. जो आसुसलेला, फुतकार टाकणारा, अतिशय दुष्ट त्याने पेटून उठलेला, या पंथाचा मार्गाचा नायनाट करायला निघणारा मनुष्य, तरुण, तरणा, बांड, वकील आणि न्यायाधीश बदलून गेला काही क्षणामध्ये. आणि तोच पुढे त्याच प्रभू येशू ख्रिस्ताचा घोषणा करता आणि काय म्हणा जीवलग असा त्याचा सेवक बनला. हे त्याने ठरवलं नव्हतं. म्हणून तो म्हणतो माझ्यावर झालेल्या देवाच्या अनुग्रहाच्या मानाने, म्हणजे जी सेवा, जी कामगिरी किंवा जी इन्व्हेस्टमेंट, जी गुंतवणूक मी करत आहे, ती गुंतवणूक मला करण्यासाठी देवाने एक माप भरून दिलं, असं त्याचं म्हणणं आहे. म्हणून याकडे लक्ष देतानाही आपण समजून घ्यायचं आहे की प्रत्येकाची सेवा जरी सेवा आहे तरी त्याचं माप, त्याचं परिमाण वेगळं वेगळं आहे. दुसरी गोष्ट आपल्याला वाचायला मिळते इथे की तो म्हणतो मी कुशल कारागिराप्रमाणे, साधारण कारागीर नाही, अतिशय कुशल कारागिराप्रमाणे. आणि मूळ अर्थ ग्रीकमध्ये त्याचा असा आहे की पांडित्य किंवा अतिउच्च तज्ज्ञ बनणारा झालेला असा तो पांडित्य, त्याला मराठीमध्ये म्हणतो आपण, की जे आवश्यक आहे सर्वोच्च ज्ञान किंवा शिक्षण ज्याने प्राप्त केले असा तो. कारागीर म्हणजे जसं बांधकामामध्ये गवत काढणारे पण आहेत, खड्डे खणणारे पण आहेत, दोऱ्या धरणारे पण आहेत, पांढरी पक्की मारणारे पण आहेत, माल कालवणारे आहेत, सिमेंट उचलणारे आहेत, तगाऱ्या धरणारे लोक आहेत. प्रत्येक प्रकारचे कारागीर आहेत. त्यांची कौशल्य त्यांच्या याच्यात बरोबर आहे. अनेक कारागीर मी बघतो इथे पण,
काम करताना दिसतात बांधकामाचे. परंतु कमाल आहे, काही जणांना एक विशिष्ट प्रकारे माल बनवणं आणि गवंडीला देणं, बांधकाम करणाऱ्याला देणं, त्यांनाच जमतं, ते दुसऱ्याला नाही जमत. ते कौशल्य संपन्न आहेत कुठल्या त्या प्रमाणामध्ये, परंतु ते तज्ज्ञ नाहीत. कारण तज्ज्ञ झाले असते तर ते बांधकाम करून किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा ठेकेदार बनून किंवा इंजिनियर बनून त्यांनी काम केलं असतं. पण पाऊल का म्हणतो की मी नुसता कारागीर नाही आहे, जे मला काम सोपवलं, जे माझं पाचारण आहे, जे देवाने मला दिलं आहे, त्याच्यासाठी मी कसा बनलो, कुशल, मास्टर क्राफ्ट्समन बनलो, असा शब्द आहे इंग्रजीमध्ये. आणि आपण जो अभ्यास करत आहोत त्या अभ्यासामध्ये हीच संकल्पना राबवली जाते की प्रत्येक जो येईल मंडळीचा सभासद हा मास्टर क्राफ्ट्समन बनला पाहिजे, कुशल कारागीर बनला पाहिजे. देवाच्या वचनाच्या बाबतीत, जीवनाच्या बाबतीत, कामाच्या बाबतीत, सर्व क्षेत्रामध्ये तो पंडित म्हणजे तज्ज्ञ बनला पाहिजे. आणि म्हणून हे समजून घेणं गरजेचं आहे की प्रत्येकाची सेवा, प्रत्येकाचं पाचारण, प्रत्येकाचं कृपादान, प्रत्येकाला दिलेली जबाबदारी, कामगिरी ही वेगळी वेगळी आहे. परंतु ती करताना ज्यांना सर्वात मोठं काम सोपवलेलं जे आहे तज्ज्ञ म्हणून, तर तज्ज्ञ म्हणून घेताना कौशल्यांमध्ये तज्ज्ञ आपण बनायला पाहिजे. उदाहरणार्थ मंडळी आणि पालक, मंडळीला विकास, वाढ यामध्ये पुढे न्यायचं आहे. प्रमुख कोणाला आहे नेमलेलं, आपण पालक साहेबांना म्हणतो. प्रश्न असा केला, ते तज्ज्ञ आहेत का चर्च ग्रोथ, डेव्हलपमेंट या विषयामध्ये? समाज विकास कसा असतो, समाज म्हणजे काय, संस्कृती म्हणजे काय, विकास म्हणजे काय, त्यांना माहीत आहे का? त्यांचं प्रशिक्षण झालं आहे का? केवळ त्यांना हुद्दा दिला आहे, ते बायबल कॉलेजमधून आलेले आहेत म्हणून ते तज्ज्ञ झाले आहेत का? तसं नसतं. आपल्यामध्ये काही शिक्षक आहेत, त्यांना माहिती आहे की शाळा चालू झाल्यानंतर वर्षानुवर्षे त्यांच्या विषयामध्ये पांडित्य मिळावं म्हणून त्यांचे अभ्यासक्रम विशिष्ट प्रकारे प्रशिक्षणाद्वारे राबवले जातात. त्यांना रगडून घेतलं जातं, नाही तुम्हाला असंच करावं लागेल, आणि ते पुढे पारंगत होत जातात. म्हणून यामध्ये जो विषय आहे गुंतवणुकीचा, त्याकडे बघताना येथून आपल्याला सुरुवात करायची आहे. माझी ओळख काय आहे, कोणत्या गटामध्ये मी मोडतो? सेवा कार्यामध्ये, काम कार्यांमध्ये, आपल्यामध्ये जसे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर्स आहेत, आपल्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटर्स आहेत, आपल्यामध्ये हेड ऑफ द डिपार्टमेंट आहेत, आपल्याकडे निरनिराळ्या प्रकारचे असे प्रमुख आहेत जे तज्ज्ञ समजले जातात. आणि त्या प्रत्येकाची ओळख त्यांच्या कौशल्यांप्रमाणे आपल्याला होते. त्याच प्रकारे मंडळीमधल्या कारभारासाठी देव पौलाच्या द्वारे आपल्याला हे शिकवतो, तसं मंडळीच्या कारभारात का होत नाही किंवा व्हायला पाहिजे तर कसं व्हायला पाहिजे का, म्हणून मंडळीने हे कौशल्य, हे पांडित्य प्राप्त करू नये. वडिलांनी, पंचांनी, सेवकांनी हे पांडित्य का प्राप्त करू नये? कारण काय की एक दिवस आपली परीक्षा होणार आहे. ह्याला फार महत्व आहे. आपण असं गृहीत धरून चाललो आहोत, काय नाही, सगळं ऑल इज वेल, सगळं बरोबर आहे, सगळं अगदी स्वर्गाच्या राज्यापर्यंत, आपल्याला काही प्रॉब्लेम नाही, आपलं सगळंच बरोबर आहे, आणि मान सन्मान गौरवाचे जे आपले स्वप्न आहेत ते सर्व पूर्ण होणार आहे. पूर्ण होणार आहे का? पाऊल काय सांगतो बघा, वचन 15च्या शेवटी. स्वप्न बाळगणं चांगलं आहे, इच्छा बाळगणं चांगलं आहे, लोकांना सांगणं चांगलं आहे की इतके मुकुट आहेत आणि तितकं प्रतिफळ आहे. काय म्हणतो पाऊल 15व्या वचनामध्ये? ज्या कोणाचे काम जळून जाईल, पुष्कळांचं काम, पुष्कळांची गुंतवणूक ही राख रांगोळी होणार आहे. कारण परीक्षा अग्नीने आहे. आणि जर तुम्हाला या अग्नी परीक्षेतून पार पडायचं असेल, तुमच्या साहित्याकडे लक्ष द्या.
म्हणजे तुमची जडणघडण, तुमचं बांधकामाचं जे काही साहित्य आहे त्याकडे लक्ष द्या. कारण जर तसं नसेल तर तुम्ही कितीही सांगितलं, लोकांनी कितीही मोठं पण तुम्हाला आणि मला दिलं, पण आपलं जर बांधकाम, आपलं जी गुंतवणूक, आपलं जे साहित्य आपण वापरलं, सेवा कार्याची साधने, त्या अग्नी परीक्षेमध्ये जळून जातील जर ती जशी पाहिजे तशी नाहीत तर. म्हणून एका बाजूला ही स्वप्न पाहणं खूप छान आहे. माझं पण काही स्वप्न आहेत, मी नेहमी स्वतःबद्दल तसा विचार करतो. पण दुसरा प्रश्न मी हा करतो, माझी किती तयारी आहे तेवढ्या प्रकारे करायला. याच अध्यायामध्ये पुढे पौल देवदूत आणि आपला विश्वासणाऱ्यांबद्दल बोलतो. तुम्हाला माहीत नाही का की तुम्ही जगावर राज्य करणार, तुम्ही राजे, तुम्ही न्यायाधीश बनणार, तुम्हाला माहीत नाही का? सेवक मंडळीचे विश्वासणारे हे कसे कुठे जाणार आहेत याच्याकडे बघणं फार मजेदार पण आहे. मी माझ्या स्वतःचा कधी कधी तोच विचार करतो, मला एक ग्रहमंडळ देऊन टाक देवा आणि मला जरा तिथे माझं कौशल्य दाखवायला मदत कर. अपेक्षा मोठ्या बाळगायला पाहिजे, पण इथे आपली तयारी, इथून रेल्वेचाच प्रवास जमत नाही म्हणतो आपण, तर ते अवकाशानात बसून तिकडे जाण्याची गोष्टच वेगळी आहे. मग आपण जरूर म्हणतो मंडळीने जगाच्या शेवटपर्यंत वार्ता सांगायला गेलं पाहिजे. अरे कधी विमानात बसण्याचा तर प्रसंग घ्या, लोकांना प्रेरणा द्या की बसता येतं, जाता येतं, येता येतं. काय नाही, आपल्या घोषणा, आपली स्वप्ने साकार व्हायची असतील तर पौलाचा सल्ला फार महत्त्वाचा आहे की तुम्ही अशा गोष्टी करा, अशा गोष्टी निवडा, अशा गोष्टींचा वापर करा, म्हणजे गुंतवणूक करा की जेव्हा तुमची परीक्षा होईल तेव्हा तुमची गुंतवणूक टिकेल, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून थोडंसं विवरण या अभ्यासाचं मी देतो, त्याकडे कृपा करून आता लक्ष द्या. तुमच्याकडे पुस्तक असेल, पुस्तकामध्ये तुम्ही पाहू शकता आणि तुम्ही थोडं लक्ष दिलं तर तुम्हाला हे समजेल. आपल्या जीवनात केलेल्या श्रमामुळे जे सार्वकालिक पारितोषिक आपल्याला मिळणार आहे त्याबद्दल पौल सांगतो. जे काही आपल्याला देवाने दिलेलं पाचारण आहे त्यासाठी काय केलंय आपण? श्रम. म्हणजे जे काम आहे तेवढ्यापुरती मेहनत नाही, श्रम म्हणजे अतिरिक्त कष्ट तुम्ही घेतले का, असा त्याचा अर्थ आहे. मेहनत प्रत्येकाला करावी लागते दिलेल्या कामासाठी. जसं रेल्वेचा पायलट जो असतो तो इंजिनमध्येच बसलेला असतो, पण हजारो मैल प्रवास करतो. तो पायी जात नसतो, परंतु त्याच्या यांत्रिक वाहनामुळे तो तसं करतो. पण त्याला दिवस रात्र सगळं एक होऊन जातं त्याच्या जीवनामध्ये. काही व्यवसाय असे आहेत, काही कामं अशी आहेत की त्यामध्ये तुम्ही सतत गुंतून जाता, परंतु त्या गुंतण्यामध्ये आणि जे तुम्ही करायला पाहिजे, जे तुम्ही गुंतवायला पाहिजे त्यामध्ये तुम्ही श्रम घेता का, हा फरक आहे. उदाहरणार्थ जर पाळक सुवार्थिक आहेत तर ते कशामध्ये आपली वेळ गुंतवतात? फक्त कामामध्ये? तुम्ही नसला तर दुसरं कोणीतरी करणारच आहे. आपण कायम राहणार नाही, आपण आज आहोत उद्या नसणार. परंतु तुमची त्या ठिकाणी केलेली गुंतवणूक कोणती होती, कोणत्या प्रकारची होती? टिकाऊ, अविनाशी की तात्पुरती होती? म्हणून पौल जेव्हा सांगतो की आपण जे श्रम घ्यायला पाहिजे ते घेणं आवश्यक आहे. श्रम घेतल्याने तुमची प्रगती होईल असं त्याचं म्हणणं आहे. प्रगती कशामध्ये होईल? तुमची कौशल्य संपादन करण्यासाठी तुम्ही पुढे जाल. दुसरी महत्वाची गोष्ट आहे की पुन्हा पौल चित्रभाषा वापरतो. पौलाच्या चित्रभाषा हा एक मोठा विषय आहे. मी जसं मागे शुभवर्तमानकारांच्या चित्रभाषा दिल्या की 4 शुभवर्तमानकारांना बायबलमध्ये 4 प्रकारच्या प्राण्यांच्या स्वरूपात संबोधलं जातं. पौलसुद्धा मंडळी संदर्भात बोलताना
चित्र भाषा वापरतो. इथे पुन्हा एकदा तो बांधकाम म्हणजे इमारत तिच्याबद्दल तो बोलतो. दुसरी गोष्ट करतो की या बांधकामामध्ये कुशल आणि अकुशल दोन्ही प्रकारचे कामकरी असतात आणि दोघांची गरज असते. इंग्रजीमध्ये त्याला ब्रेन टँक आम्ही म्हणतो आणि लेबर टँक असं आम्ही म्हणतो. बुद्धिसंपन्न लोक आणि श्रमसंपन्न लोक. बरेचदा श्रम घेणारे बुद्धिसंपन्न नसतात आणि बरेचदा बुद्धिसंपन्न लोक श्रम करणारे नसतात. हा फरक आहे. अनुयायी हे श्रम करणाऱ्या गटामध्ये मोडतात, नेते बुद्धिसंपन्न गटामध्ये मोडतात. अनुयायांना श्रम करायला फार आवडतं, कौशल्य संपादन करायला आवडत नाही. समजलं का तुम्हाला? अनुयायांना मेहनत करायला फार आवडते, कौशल्य संपन्न बनायला आवडत नाही. पुष्कळ कारण आहेत त्याची. त्याच्या उलट आहे, नेतृत्व करणाऱ्यांना कमी श्रमामध्ये जास्तीत जास्त कौशल्य संपादन करायची इच्छा असते की आजचं केलेलं काम उद्या अजून चांगलं कसं होईल, कोणत्या पद्धतीने करता येईल, किती वेळात करता येईल, त्याचं नियोजन करता येईल, बजेट करता येईल, मदत लागेल, विचार घ्यावा लागेल, काय काय करावं लागेल, असं ते विचार करतात. जे श्रम अवलंबून असणारे श्रमिक आहेत ते असा विचार करतात, आज 10 तगाऱ्या उचलल्या, उद्या 15 उचलून घेऊ, काय फरक पडतो. पण ते असा विचार जर करतील, 10 तगाऱ्यांना मी मशीन आणलं आणि एकाच वेळेला टाकलं तर हे कौशल्य, पण त्याला स्वतःला करता येणार नाही, कोणाची मदत घ्यावी लागेल. जेव्हा की जो कौशल्य संपन्न आहे तो म्हणतो राहू द्या तुम्ही, 50 मजूर नको मला, 5 पाहिजे, एक मशीन माझं काम करून टाकेल. हा फरक आहे. सेवेत सुद्धा असंच होतं. तिसरी महत्वाची गोष्ट म्हणजे बांधकाम टिकाऊ असावे. त्या बांधकामात गुंतवणूक आपली टिकाऊ असावी, कारण त्याची चाचपणी किंवा तपासणी अग्नीने होणार आहे. म्हणून बांधकाम टिकाऊ असावं, अग्नी परीक्षेत उतरणारा असावं. पाऊल अजून पुढे असं म्हणतो, पण हे बांधकाम तुम्हाला अगोदरच घातलेल्या पायावर करायचं आहे, तुम्हाला नवीन पाया घालायचा नाही. पण तुम्हाला जो पाया घालायचा आहे तो प्रेषित आणि संदेष्टांच्या पायावर आहे, तुम्ही नाही. तुम्ही प्रेषित आणि संदेष्ट नाहीत. ख्रिस्त रूपी पायावर जे बांधकाम आलं, खडांग म्हणतात, किंवा 2 वरच्या मजल्याचं बांधकाम आणि पायाला पकडणारं, दिशा देणारं जे बांधकाम, ते संदेष्टे आणि प्रेषित यांच्या पायावर म्हणजे पवित्र शास्त्रावर आधारित आहे, त्यांच्या शिक्षणावर आधारित आहे. आणि मग त्या शिक्षणानुसार मंडळी रूपी बांधकाम जे करतात त्यांची भूमिका तेथून सुरू होते. म्हणजे मूळ पाया ख्रिस्तरूपी, त्याच्यावर टाकण्यात आलेला प्रेषित आणि संदेष्टांचा पाया, इमारत आणि पायाला धरून पक्क करण्यासाठी, ओझं घेण्यासाठी टाकण्यात येणार, त्याला खडांग म्हणतात कधी कधी. पाऊल सांगतोय की तुम्हाला आता परत काही वेगळं करायचं नाही. कशाला तुम्ही ख्रिस्तरूपी पाया नव्यानं घालता, तो घातलेला आहे अगोदर. आता प्रश्न इथे असे येतात, मग आपल्याला तो पाया दिसतो का, ओळखता येतो का, त्याची काही लक्षणं आहेत का? आपण कसं समजावं की ज्याच्यावर मी बांधकाम करणार आहे त्याच्यावर ख्रिस्ता आणि प्रेषित व संदेष्टे यांचा पाया मला दिसतो? कसं ओळखाल? काही गुणलक्षणं आहेत का? काही तुम्ही बिंदू ठरवले आहेत का? काही मानक ठरवले आहेत का? हे आवश्यक आहे. आणि ते न समजल्यामुळे पुन्हा पुन्हा आपण काय करतो की आम्ही आता आराम केलाय बरं का, आणि आता आम्ही पाया रचलाय बरं का. नाही ना, येशू ख्रिस्ता रूपी पाया अगोदरच रचला गेलेला आहे आणि त्याच्या प्रेषित आणि संदेष्टांनी वरच्या बांधकामासाठी तुम्हाला थर टाकून दिलेला आहे.
आता तुम्हाला तुमच्या वरच्या बांधकामाला पुढे न्यायचं आहे, असं पाऊल सांगतो. म्हणून हे समजणं गरजेचं आहे की पाया ओळखा. पायावरचा पाया म्हणजे प्रेषित आणि संदेष्टे यांच्या शिक्षणाला ओळखा. चौथी महत्वाची गोष्ट म्हणजे आपलं फळ किंवा आपलं काम, आपली सेवा, त्याचा शेवट टिकाऊ असेल म्हणजे अनंत असेल किंवा विनाशी असेल. आपलं काम, आपली सेवा, आपली मेहनत कशी असेल, एकतर आनंदकालिक, टिकाऊ किंवा तात्पुरती आणि जळून जाणारी. कशाबद्दल बोलतोय पाऊल? वैयक्तिक तारणाबद्दल बोलत नाहीये, तो कामाबद्दल बोलतोय. हे लक्षात घ्या. ज्याचं काम जळून जाईल असा समजा न ऐकणारा, आळशी, जे नाव द्यायचं ते द्यात सेवकाला, पण जर त्याचं तारण झालेलं आहे खरोखर, तो ख्रिस्ताच्या मागे चालतो पण जास्त कौशल्य पाहिजे त्याच्यात काही दिसत नाही, तर त्याला प्रतिफळ मिळणार हे निश्चित. पण तो नरकात जाणार नाही, तो दंडित होणार नाही, त्याचं तारण होईल असं पौल सांगतो. फक्त फरक काय आहे? तो काय म्हणतो, कसं तारण होईल? अग्नीतून बाहेर पडलेल्यासारखा. मला ठाऊक नाही, मला प्रोफेसर पिंपळेकरांची आठवण येते. एकदा त्यांनी आपल्या इथे त्यांच्या शिक्षण प्रचारादरम्यान याबद्दल बोलताना असं सांगितलं होतं की मंडळी, तुम्हाला माहिती आहे का अग्नीतून बाहेर पडल्यासारखा म्हणजे काय? तर त्यांनी उदाहरण फार छान दिलं होतं. ते म्हणे, आपण वांगी भाजतो ना म्हणे, जेव्हा वांगी विस्तवात ठेवतो तेव्हा फार सुंदर असतात ती, पण एकदा ती भाजली जातात तर कशी असतात म्हणे. तसा हा विश्वासणारा, तसा हा सेवक, तशी ही मंडळी असेल. पार निघाली विस्तवातून, पण अशा प्रकारे. सांगायचं तात्पर्य की पौल असं म्हणतो की अग्निपरीक्षा अटळ आहे. प्रतिफळ टिकाऊ ज्याला पाहिजे तो कसा बनायला पाहिजे? कुशल कारागीर. आणि त्याला ओळखता आला पाहिजे की मौल्यवान आणि टिकाऊ काय आहे आणि तात्पुरतं आणि विनाशी काय आहे. शेवटली महत्वाची गोष्ट तो सांगतो, आपण कोठे गुंतवणूक करतो, कोणती संसाधने निवडतो, त्यांचं कौशल्य संपन्नतेचं ज्ञान आपण कुठून घेतो ह्याला पण महत्व आहे. तुम्ही जर पौलाची ही जी टोळी बघितली ना, 80-90 लोकांची होती आणि 16-17 जण कधी कधी एकत्र त्याच्याबरोबर होते. तुम्ही शेवटी रोमकराचं पत्र म्हणा, कोणते पत्र वाचाल, काही जणांची तो नोंद देतो. तुम्हाला आश्चर्य वाटेल, हे सर्व प्रचंड विद्वान लोक होते ज्यांच्यामध्ये पौल राहत होता. अपुल्लो हा तत्वज्ञानी होता, अलेक्झांड्रियाचा राहणारा होता, मोठा विद्वान होता. तीतस मोठा विद्वान होता. आपण सहज म्हणतो, मग ती त्याला त्या क्रेत बेटावर पाळक म्हणून नेमून टाकलं आणि तिथले लोक असे होते. बस. कधी विचार केला तीतस कोण होता, त्याची शैक्षणिक लायकी काय होती, त्याची विद्वत्ता काय होती? रोम सरकारच्या सर्वोच्च न्यायालयामध्ये रोममध्ये जाऊन पौलाची केस लढण्यासाठी कोणत्या प्रकारचा वकील लागला असेल? कल्पना आहे आपल्याला? आपण सहज म्हण, मग पौल गेला रोममध्ये आणि मग कैसराच्या समोर त्याची चौकशी झाली. अरे बरं, कधी विचार केला की वकील कोण होता आणि त्याचा काय दर होता त्यावेळेला? जसं आजच्या सुप्रीम कोर्टाचा दर बघितला तर चांगल्याचे हवा टाईट होऊन जाईल असं आहे. हायकोर्टाचं म्हटलं तर 5-50 लाखाशिवाय काय हालत नाही. सर्वसाधारण ठिकाणी सुद्धा 5-50 हजाराच्या शिवाय कोणी खाली जात नाही. जितकं उच्च दर्जा तितकं उच्च दर्जाचं त्याचं फी सुद्धा आहे, मेहनतानं द्यावा लागतो. आणि पौलाला ते न्यायतज्ञ संगती होते, त्याच्यापैकी जेना एक आहे ज्याला म्हटलं जेना शास्त्री. आता मराठीत शास्त्री आल्यामुळे
आपण काय विचार करतो, असेल आडनाव, आमच्याकडे पण होते शास्त्री, असेल आडनाव, असेल तो, आपल्याला काय करायचं. परंतु जैन शास्त्री केवळ यहुदी नियमशास्त्रामध्येच नाही तर रोम सरकारच्या कायदे कानूनचा परमपंडित होता, म्हणून तो तिथल्या सुप्रीम कोर्टामध्ये गेला, पौलाबरोबर राहिला. पौलाला एवढी हिंमत आणि पौलाला एवढे कौशल्य स्वतःमुळे नाही मिळालं, फक्त त्याच्यासोबती जे लोक होते ते एकमेकाला अशा प्रकारे घडवत होते. त्यांनी पौलाला प्रभू प्रेषित मानलं होतं, म्हणून त्याला नेहमी स्थान दिलं, ती गोष्ट खरी आहे. परंतु त्याच्या सोबतीचे लोक कोणताही विषय आला, यहुद्यांचा, परराष्ट्रीयांचा, तुमचं टिकेल, सोन्यात काही घाण असेल ती अग्नीमुळे अजून शुद्ध होईल, मौल्यवान पाषाणाला काही माती असेल ती जवळ अजून तो शुद्ध होईल, रूप अजून अधिक शुद्ध होईल. परंतु गवत, पेंढा आणि लाकूड समोर त्याचं राख होईल. एका बाजूला प्रोत्साहन, एका बाजूला इशारा. म्हणून आजचा धडा मी येथेच संपवताना आपणास विनंती करतो की आपण गुंतवणूक करा, मंडळीत करा, कुटुंबात करा, एकमेकात करा, पण सार्वकालिकतेसाठी जेव्हा कराल तर जे मौल्यवान आहे, टिकाऊ आहे, ते करा. अग्नीमध्ये टिकेल ते करा. आणि शेवट आपल्याला याच्यामध्ये काही प्रश्न आहेत, त्याची उत्तरं तुम्ही देऊ शकता. तिथे सरळ सोपं आहे. मी तुम्हाला PDF देणार आहे. आजचा सारांश हाच की हे तत्व मला काय शिकवतं. मी अनंतकालिकतेमध्ये गुंतवणूक करणार. मी काय शिकलो, मी अनंतकालिकतेमध्ये गुंतवणूक केली पाहिजे. अनंतकालिकतेमध्ये गुंतवणूक करायची म्हणजे नेमकं काय, तर मौल्यवान जे आहे ते मी साहित्य संसाधन म्हणून ते घेतलं पाहिजे आणि त्याच्यावर बांधकाम, त्याच्याद्वारे बांधकाम करायला पाहिजे. किंवा जर सहज गवत, पेंडा आणि लाकूड जे सहज घडवता येतं ते जर मी करू लागलो तर ते अग्नी परीक्षेमध्ये टिकणार नाही. देवाची इच्छा आहे की आपलं काम टिकावं, मंडळीचं काम टिकावं, सेवेकऱ्यांचं काम टिकावं, प्रशंसेस पात्र ठरावं आणि टिकाऊ बनून ते प्रशंसेस आणि प्रतिफळास पात्र ठरावं, असा त्याचा अर्थ आहे. म्हणून आपण आपल्या गुंतवणुकीबद्दल सावध असा, सोबत हुशार असा. नुसतं सावध असा असं नाही, कसा असा, हुशार असा. सोनं मिळवता येत आहे, प्रयत्न करा. 1 ग्राम असेल हरकत नाही. असं म्हणतात 1 ग्राम सोनं मिळवायला, 1 मिलीग्राम सोनं मिळवायला 1 टन माती उपसावी लागते, तेव्हा ते मिळतं. इतका प्रकार आहे. 1000 किलोमध्ये 1 ग्राम मौल्यवान, त्यामुळे ते आहे. तर काही वेळेला लोकांना ढिगारे दिसतील, हे काय ढिगारे उपसून ठेवले, आणि विचारलं ते काय करू राहिले याच्यामध्ये, आणि तुम्ही सांगा मी सोनं शोधतोय. वेडा माणूस आहे, ढिगाऱ्यांमध्ये काय सोनं असतं. आणि किती मिळवलं रे, एवढ्या मोठ्या ढिगाऱ्यामध्ये 1 ग्राम मिळालं. अरे ते तिकडे बघ गवत पहा, 5 मिनिटामध्ये मोठाच्या मोठा भारा बांधून घेतलाय आणि तू 1 ग्राम शोधतोय. करू द्या लोकांना तुलना. आपल्याला कोणाकडे बघायचं आहे, आपला तारणारा प्रभू येशू ख्रिस्त, जो आपली परीक्षा करून प्रशंसेस पात्र आपल्याला बनवणार. त्या देवाची आपण स्तुती करू, त्याला धन्यवाद देऊ. थँक्यू व्हेरी मच फॉर लिसनिंग टू आवर ब्रॉडकास्ट ऑन the way of Christ and his apostles. The lesson today was about investment into eternity from 1 Corinthians chapter 3 verses 10 to 15, where Paul talks about investing with precious things, gold, silver, precious stones, because the wood, the chaff, the grass will be burned with the fire to ashes. It is very important for us all to invest into eternity, the things that will last forever. Ask God to help you
to investigate into your own life and ministry where your investment is going to be and what kind of investment you are going to contribute to the society and the church of God. Are you going to use gold, silver, precious stones, or hay, grass, and wood? May God bless us and may God continue to help us. Thank you for joining us with SA Church Nandurbar in Maharashtra. On behalf of SA Church, our respected chairman and the board, we thank you very much and we say bye tonight. Take care of yourself. Thank you. या पवित्र वचनानुसार आपण आपल्या जीवनाची बांधणी करूया. मी परमेश्वराचा आभार मानित पाळक साहेबांचं देखील मनपूर्वक आभार मानतो. हे अध्ययन आणि यासोबतच आपल्या आध्यात्मिक जीवनाच्या वाढीसाठी ह्या असलेल्या फार मौल्यवान अशा गोष्टी आहे. आम्ही सार्वकालिकतेकडे जात असताना सार्वकालिकतेमध्ये आमचं आजचं काम त्या दिवशी टिकून राहावं यासाठी आज आम्ही प्रामाणिकपणे व कष्ट करून मेहनत करून आपलं काम टिकवूया यासाठी की आम्हाला योग्य असं प्रतिफळ त्या दिवशी मिळेल. आपल्या सगळ्यांच्या वतीने समारोपाची प्रार्थना सन्मान्य रेव्हरंड LP वळवी पाळक साहेब हे पुढे येऊन करतील आणि प्रार्थनेनंतर प्रभूची प्रार्थना व आशीर्वाद सुद्धा पाळक साहेब देतील. परंतु त्या अगोदर आपण आजारी प्रियांची आठवण करूया. सोबतच आज स्वातंत्र्य दिन आहे. स्वातंत्र्य दिनाची देखील आपण आठवण करूया. पावसाची आपल्याला गरज आहे. त्या पावसासाठी देखील आपण प्रभूकडे मागूया. प्रार्थना करू आपण. पवित्र, सर्वशक्तिमान, सर्वसमर्थ, पवित्र आणि जिवंत सदाजीवी परमेश्वर बापा, प्रभू येशूच्या नावात पुन्हा या सायंकाळी आम्ही धन्यवाद देतो. जी कृपा प्रभू तू आम्हाला पुरवली तुझं वचन ऐकण्यासाठी आणि त्या वचनाच्याद्वारे पुन्हा प्रभू ज्यासाठी आम्हाला पाचारण केलेलं आहे त्या पाचारणाची पूर्ण खात्री करून झालेल्या पाचारणानुसार आम्ही सार्वकालिक गुंतवणूक करावी आणि कशा रीतीने करावी, कुठे करावी यासाठी एक सखोल आध्यात्मिक शिक्षण तुझ्या वचनातून तुझ्या दासाद्वारे तू दिलेलं आहे. जे या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व तुझे दास, ऑनलाईनमध्ये ऐकणारे सर्व प्रियजन, आम्हा सर्वांसाठी मी विशेष प्रार्थना करतो. जी सार्वकालिकता आहे प्रभू, त्या सार्वकालिकतेमध्ये आम्ही गुंतवणूक करीत असताना ज्या प्रकारचा नमुना पावलाने ठेवला, जो अगोदर घातलेला पाया त्यावर त्याने रचना करून आमच्यासमोर हे सादर केलेलं आहे आणि त्या पद्धतीने प्रभू आमचं जीवनाची सेवेची वैयक्तिकरित्या मंडळीत आम्ही त्याची गुंतवणूक करावी यासाठी की एक दिवस त्याचं रूपांतर गौरवामध्ये होईल, आम्हाला प्रतिफळामध्ये होईल अशा प्रकारची कृपा तू पुरीव. प्रभू मी आजारी जनासाठी प्रार्थना करतो. जे आजारी प्रियजन, वयोवृद्ध सेवक आणि इतर बहिणी जे आजारी आहेत त्याकडे तू आपला हात लांब कर. त्यांना तू आपली कृपा पुरीव आणि आजारपणामधून तुझी इच्छा समजून घेऊन तुझं गौरव करणारं जीवन त्यांना तू दे. आणि प्रभू मी प्रार्थना करतो, विनंती करतो प्रभू येशू की ज्या पावसाची या नंदुरबार विभागामध्ये विशेष रीतीने गरज आहे ते मोठे पाऊस मिळावे, भरपूर प्रमाणामध्ये मिळावे येणाऱ्या दिवसामध्ये. म्हणून प्रभू तू दया आणि कृपा कर. प्रभू आमच्या देशासाठी आज आम्ही विशेष आठवण करतो. ज्या देशामध्ये आम्ही राहतो त्या देशासाठी आम्ही प्रार्थना करावी आणि या देशाची उन्नती, विकास घडावा म्हणून आम्ही राष्ट्रपती, पंतप्रधान, मंत्रिमंडळ आणि आमचं महाराष्ट्र राज्य या सर्वांसाठी आमची प्रार्थना आहे. प्रभू तुझ्या इच्छेप्रमाणे सर्वदा होऊ दे. या संध्याकाळी पुन्हा प्रभू आम्हाला तू सांभाळ, रात्रीही आम्हाला गोड झोप दे. ही विनंती प्रभू येशूच्या नावात मागतो म्हणून तू ऐक. आमेन. आपण प्रभूने शिकवलेली प्रार्थना म्हणू. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जाओ, तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज तू आम्हास दे आणि जसे आम्ही आमच्या ऋणास सोडितो तसेच तू आमच्या ऋणी आम्हास आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास सर्व वाईटापासून सोड. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे.
आता आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, देवबापाची महान प्रीती, पवित्र आत्म्याची गोड सहभागिता इथे जमलेल्या तुझ्या सर्व प्रिय दासांबरोबर, ऑनलाईनमध्ये ज्यांनी तुझं वचन ऐकलं त्या सर्व प्रिय विश्वासणाऱ्याबरोबर, देवाची मंडळी आणि निवडलेल्या राष्ट्र इस्रायल याबरोबर प्रभू येशू तू येईपर्यंत सो. आमेन. उद्या सायंकाळसाठी सूचना आहे. उद्या सायंकाळी देखील 6 ते 6:30 या वेळामध्ये मनन चिंतन असेल. सर्वांना सलाम.